अटक करण्यात आलेली होती आणि सध्या आपण पाहतोय की प्रशांत कोरटकरला घेऊन कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेलं आहे। गेल्या 1 महिन्यापासून आपण पाहतोय की प्रशांत कोरटकर आपण पाहतोय की मध्यभागी बसलेला आहे आणि हेच कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते थेट तेलंगणामध्ये गेलेलं होतं। तेलंगणामध्ये आपण पाहतोय की प्रशांत कोरटकरला जे आहे प्रशांत करण्यात आलेली होती आणि सध्या आपण पाहतोय की प्रशांत कोरटकर हा आपण पाहतोय की गाडीमध्ये मध्यभागी बसलेला आहे। प्रशांत कोरटकर याला घेऊन हे पुणे पोलीस कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। थोड्याच वेळात आपण पाहतोय की प्रशांत कोरटकरची अटकेची प्रक्रिया जी आहे ती राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये पार पडली जाईल आणि त्यानंतर आपण पाहतोय की कोर्टामध्ये जे आहे ते हजर केलं जाईल। आपण पाहतोय की प्रशांत कोरटकर जे आहे ते आपण पाहतोय की कोरटकरला या ठिकाणी आपण पाहतोय की आता पोलीस स्टेशनमध्ये त्याचा सहकारी आपण पाहतोय की परीक्षित त्याला सुद्धा अटक जी आहे ती करण्यात आलेली होती आणि आपण पाहतोय की यांना घेऊन हे कोल्हापूर पोलीस जे आहे ते राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेलं आहे। गेल्या 1 महिन्यापासून प्रशांत पाहतोय की पोलिसांच्या आपण पाहतोय की सुरक्षा व्यवस्थेमध्ये राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि थोड्या वेळात प्रशांत कोरटकरवरती आपण पाहतोय की अटकेची प्रक्रिया जी आहे ती पार पडली जाईल। मात्र गेल्या 1 महिन्यापासून प्रशांत कोरटकर जो आहे तो कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागत नव्हता। 1 महिन्यापासून कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते प्रशांत कोरटकरचा शोध घेत होतं। मात्र आपण अखेर पाहतोय की राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी प्रशांत कोरटकरला आणण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात अटकेची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पार पाडली जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टानं जामीन जो आहे अंतरिम जामीन नाकारल्यानंतर प्रशांत कोरटकर जो आहे तो कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागला। गेल्या 1 महिन्यापासून प्रशांत कोरटकरचा तपास जो आहे तो कोल्हापूर पोलिसांकडून होत होता। खरं तर विधानसभेमध्ये सुद्धा या विषयावरती चर्चा जी आहे ती आपल्याला झालेली पाहायला मिळाली। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की या प्रकरणामध्ये कारवाई जी आहे ती केली जाईल। मात्र काल तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि सध्या आपण पाहतोय की जुना राजवाडा पोलीस